या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहूयात। अजित पवार गट घड्याळ चिन्ह सोडून दुसरे चिन्ह का वापरत नाही असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने आता केला। घड्याळ चिन्हामुळे गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे दुसऱ्या चिन्हाचा विचार का करत नाही अशी महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली। पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आता 18 मार्चला सुनावणी होणार आहे। अजित पवार गट घड्याळ चिन्ह सोडून दुसरं चिन्ह का वापरत नाही असा सवाल आता सर्वोच्च न्यायालयाने केला। या चिन्हामुळे गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे दुसऱ्या चिन्हाचा विचार का करत नाही अशी महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे। दरम्यान या सुनावणी संदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। पाहूयात। साहेब, तुम्ही संपूर्ण सुनावणीमध्ये आतमध्ये होतात, नेमकं कोर्टामध्ये काय झालं? मला एकच कोर्टाचं आवडलं। कोर्ट म्हणाले की तुम्ही शरद पवारांचं गुडविल वापरू नका, तुम्ही आम्हाला लिहून द्या की तुम्ही फोटो आणि त्यांचं नाव वापरणार नाही। हे महत्त्वाचं झालं। आणि मला एक बरं वाटलं की आमच्या नेत्याला सुप्रीम कोर्ट म्हणतं की इज अ टावरिंग पर्सनॅलिटी आणि त्याचा वापर करून तुम्ही इलेक्शन जिंकलेले आहात इतके वर्ष। कोर्टाने हेही सांगितलं, म्हणजे बोलताना कोर्टाची एक कमेंट अशी होती की नवीन चिन्हाबद्दल तुम्ही का विचार करत नाही अशा बद्दलची एक कमेंट होती। म्हणजे त्याचं म्हणणं होतं की तुम्ही नवीन सगळं सुरू केलं तर नवीन दोघंही नवीन घेऊन मैदानात जाणे, मॅच खेळा, लोक निर्णय घेतील कोणाला काय ते। म्हणजे एक प्रकारे कोर्टाला घड्याळ चिन्ह च्या अजित पवारांनी दुसरं चिन्ह विचारात घ्यावं असं म्हणायचं होतं? नाही, मला त्यांना काय विचारायचं होतं आणि त्यांना काय म्हणायचं होतं ते मला माहिती। निश्चितच आपण जर बघितलं तर या प्रकरणी खरं तर मंगळवारी सुनावणी होणार आहे आणि मंगळवारी या प्रकरणी आम्हाला खरं तर दिलासा मिळेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्याचं बघायला मिळेल। त्यामुळं बघावं लागणार आहे की नेमकं मंगळवारच्या सुनावणीमध्ये काय होतं। कॅमेरामॅन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली।